तर आज आपण नवीन चॅप्टर घेऊन आलो आहे लाईन अँड प्लेन. तर लाईन अँड प्लेन ह्या चॅप्टर टोटल 10 मार्काचा आपल्याला कोडासाठी. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली इथून सुरुवात करून करायची आहे. तर ह्या चॅप्टरची सुरुवात होणार आहे इक्वेशन ऑफ लाईन. तर इक्वेशन ऑफ लाईन ह्या टॉपिक पहिले महत्त्वाचा. ह्या टॉपिकमध्ये इक्वेशन ऑफ लाईन खूप वेगवेगळ्या टाईपचे इक्वेशन्स असणार. त्यापैकी एक इक्वेशन मी इथे बोर्डवर लिहून आहे बेटा. कोणता टाईप असणार इक्वेशनचा? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द अ गिवन पॉइंट. पासिंग थ्रू द अ गिवन पॉइंट म्हणजे लाईनची इक्वेशन जे एका गिवन दिलेल्या पॉइंटने पास होतात. ठीक आहे. अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर. एक गिवन वेक्टर असणार तो त्या लाईनला पॅरलल असणार. ह्या लाईनची इक्वेशन आपल्याला फाइंड करायची आहे. तर त्याच्यासाठी एक छोटासा थेरम आहे. पहा थेरम कोणता आहे? प्रूव्ह दॅट द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट ए. ए गिवन पॉइंट दिलाय. ए चा पोझिशन वेक्टर ए म्हटला गेलाय. त्याच्यानंतर अँड पॅरलल टू द वेक्टर. लाईन कोणाला पॅरलल आहे बेटा? वेक्टर बी ला पॅरलल आहे. अशा कंडिशन मध्ये लाईनची इक्वेशन जे असते ते असते आर बार इज इक्वल टू द ए बार प्लस लॅम्बडा बी बार. जिथे की लॅम्बडा जो आहे आपला कसा असते? एक पॅरामीटर आहे. ठीक आहे. लॅम्बडा इज पॅरामीटर. आता हे थेरम प्रूव्ह करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न जर असा केला तर आपण असं म्हणू शकतो इन शॉर्टली इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर. ठीक आहे. त्यासाठी इथे मी बघा ह्या प्रूफ इथे लिहून दिलेला आहे. एक प्रॉपर सिस्टमॅटिक लिहून दिला आहे. मी थोडासा रफली समजून सांगतो का बा तुम्हाला कशा पद्धतीने इक्वेशन ऑफ लाईन म्हणजे सांगितलं ते काय आहे. समजा की हे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचा टॉपिक आहे. समजून घ्या. ठीक आहे. आता एक लाईन, ही लाईन आहे समजून घ्या. ही लाईन तुमची कोणती आहे? एल. ही लाईन एल आहे. ही लाईन एल हा एक पॉइंट ए आहे. ह्या गिवन पॉइंट आहे आपल्याकडे. ह्या पॉइंट ए ने पास होत आहे. आणि एक वेक्टर पॅरलल वेक्टर आहे बेटा बी वेक्टर. बी वेक्टर कसा वेक्टर आहे? पॅरलल वेक्टर आहे. कोणाला? लाईनला पॅरलल. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल की दोन्ही लाईन आपण पॅरलल ड्रॉ केल्या आहे. समजून घ्या. ठीक आहे. मग आता काय केलं? इक्वेशन लिहिण्यासाठी एक फिक्स नाही म्हणजे असं म्हणू शकतो का एक पॉइंट असा असतं की तुम्ही इक्वेशन मध्ये पाहत असाल एक्स आणि वाय राहते ते त्याच्यात व्हॅल्यू पुटअप करतो. तसं समजू शकतो की आपण एक पॉइंट घेतला मी इथे एनी पॉइंट ऑन द लाईन एल. तो पॉइंट आपण सपोज केला आर आहे. कोणता पॉइंट आहे? आर. मग आता ओरिजिन पासून पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर जर म्हटला गेला तर पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर ए बार असणार. काय असणार? ए बार. तसाच ओरिजिन पासून पॉइंट आर चा जर पोझिशन वेक्टर काढायला गेलो तर काय होते बेटा? आर बार. किती असणार? आर बार. ठीक आहे. अशा कंडिशन मध्ये ए आर एक लाईन झाली. ठीक आहे. तर लाईन आपण सपोज केली की लाईन एल नाव नाही दिलं होतं तर पण नाही. आता सध्या काय म्हणून टाकलं? लाईन एल. पण आता आपल्याकडे नाव आलं. लाईनचं नाव काय देऊन टाकलं बेटा? ए आर. ए आर एक लाईन आहे आणि ते कोणासोबत पॅरलल आहे बेटा? बी वेक्टर सोबत पॅरलल आहे. ठीक. तर आपण लिहू शकतो ए आर इज पॅरलल विथ बी वेक्टर. ए आर इज पॅरलल विथ बी वेक्टर. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे वेक्टर चॅप्टरचा एक टॉपिक आहे बेटा छोटासा. इफ 2 लाईन्स आर पॅरलल देन एक वेक्टर दुसऱ्याचा काय असते? स्केलर मल्टिपल असते. एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असते. तर मी असं म्हणू शकतो की ए आर बार इज इक्वल टू द लॅम्बडा बी बार होऊ शकते. स्केलर मल्टिपलचा रिलेशन ना ए आर बार इज इक्वल टू लॅम्बडा बी बार. ठीक आहे. मग आता पहा आपण याला ए वेक्टरचा पोझिशन वेक्टर आहे आर चा आहे त्या कारणामुळे याला असं लिहू शकतो आर बार मायनस ए बार. आर बार मायनस ए बार इक्वल टू द लॅम्बडा बी बार. ठीक आहे. आता बघा ह्या जर ब्रॅकेट नसला असता ह्या ब्रॅकेट इथे द्यायची गरज नाही. समजून की नाही दिला आपण ब्रॅकेट तर ह्या ए बार इथे कसा आहे? निगेटिव्ह. लेफ्ट हँड साइड मध्ये राईट हँड मध्ये साइड मध्ये जर लिहिणार तर तो कसा होऊन जाईल? पॉझिटिव्ह. इथून बनते आर बार इज इक्वल टू द ए बार प्लस लॅम्बडा बी बार. तर हे आपली एक वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन झाली. कोणती इक्वेशन झाली? वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट ए अँड पॅरलल टू द वेक्टर बी. एक लाईन आहे ते लाईन एका पॉइंटला पासून राहिली आहे आणि एका वेक्टरला पॅरलल आहे. त्याची वेक्टर इक्वेशन काय असणार हे आपल्याला आठवून ठेवावं लागते क्वेश्चन साठी. आर बार इक्वल टू द ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता जिथे की लॅम्बडा एक पॅरामीटर आहे म्हणून ह्या इक्वेशनचं एक आणखी नाव आहे वेक्टर इक्वेशन इन पॅरामेट्रिक फॉर्म.
कोणत्या फॉर्म मध्ये? वेक्टर इक्वेशन इन पॅरामेट्रिक फॉर्म. जर जिथे की आर लॅम्बडा आहे तर हे वेक्टर इक्वेशन ऑफ पॅरामेट्रिक फॉर्म झाले. मग आता एखाद्या वेळेस असंही होते की वेक्टर इक्वेशन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. जसं की इथं पॅरामीटर आहे, कोणी म्हटलं का सर इथं पॅरामीटर, जर तुम्हाला म्हटलं तर नॉन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दाखवा तर कसं दाखवणार आहे ना. तर याच्यासाठी पहिले हे समजून घेतलं. आता तुम्ही याचं एक काम करा, हे जे मी थेरम लिहून याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण त्याचं वेक्टर इक्वेशन ऑफ नॉन पॅरामेट्रिक फॉर्म पाहू. हा तर पहा वेक्टर इक्वेशन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म काय असणार बघा बेटा. जसे की आपण हे दोन वेक्टर ए आर आणि बी वेक्टर हे पॅरलल वेक्टर म्हटले या थेरम मध्ये. कसे की एक लाईन सेगमेंट, एका लाईन सेगमेंटवर पॉइंट ए होता, तो गिव्हन पॉइंट आहे, त्याचा ओरिजिन पासून पोझिशन वेक्टर ए बार. एक आपण ऑर्बिटरी पॉइंट समजून घ्या आर घेतलेला आहे, त्याचा पोझिशन वेक्टर कोणता घेतला? आर बार. तर ए आर बनला पॅरलल टू द ए बी वेक्टर आहे. तर मी इथेच घेतो ए आर पॅरलल टू द ए बी. मग आपण वेक्टर्स चॅप्टर मध्ये हे शिकलो, जर दोन वेक्टर पॅरलल असतात तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट 0 असते. दोन वेक्टर जर पॅरलल असेल तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट काय असते? 0. तर मी याला असं लिहू शकतो ए आर क्रॉस बी वेक्टर इक्वल्स टू द 0. ए आर बार क्रॉस बी वेक्टर इक्वल्स टू द 0. त्यानंतर आपण ए आर ला पोझिशन वेक्टरच्या बेसिसवर लिहू शकतो आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार इक्वल्स टू द 0. मग आपण याचा क्रॉस प्रोडक्ट जर स्प्लिट केला तर बघा असं होऊन जाते आर बार मायनस आर बार क्रॉस बी बार आणि हे काय होते मायनस ए बार क्रॉस बी बार इक्वल्स टू द 0. तर ही जे वेक्टर इक्वेशन आहे याच्यात पॅरामीटर लॅम्बडा नाही आहे, म्हणून या इक्वेशनला कोणती इक्वेशन म्हणू? वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. याला आणखी असं पण लिहू शकतो आर बार क्रॉस बी बार इक्वल्स टू द ए बार क्रॉस बी बार. हे दोन्ही आपली कोणती इक्वेशन आहे? वेक्टर इक्वेशन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. तर ही इक्वेशन कोणती झाली? वेक्टर इक्वेशन ऑफ नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. तर हे दोन इक्वेशन आपल्या महत्वाच्या होत्या. पहिली एक इक्वेशन काय झाली? वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, म्हणजे तो पॉइंट गिवन असते, आणि पॅरलल टू द वेक्टर, तो पण वेक्टर बऱ्याचशा वेळेस गिवन असतो. ठीक आहे, आणि कुठे नसतो कुठे पण दिला राहते जास्त मोस्टली क्वेश्चन मध्ये. त्या कंडिशन मध्ये जी वेक्टर इक्वेशन काय असणार बेटा? आर बार इक्वल्स टू द ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ठीक आहे, हे स्टॉप झाला. आपण एवढा टॉपिक शिकलो, एक इक्वेशन शिकलो. आता पुढची इक्वेशन करू. ठीक आहे, तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा तर पहा आता आपण सेकंड थेरम करू, इक्वेशन ऑफ लाईन. जसे की आपण एक इक्वेशन केली, आता इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर. पण ती इक्वेशन कोणती होती? वेक्टर इक्वेशन होती. कोणती इक्वेशन होती? वेक्टर. तशीच त्याच कंडिशनच्या बेसिसवर लाईनची एक कार्टेशियन इक्वेशन पण असते. कोणती इक्वेशन? कार्टेशियन. जे आपण याच्या अगोदर केली ते वेक्टर इक्वेशन, आता करू ते कार्टेशियन इक्वेशन. बघा, प्रूव्ह दॅट द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. आता कार्टेशियन फॉर्म आहे तर त्याचे कोऑर्डिनेट्स दिले असेल बेटा. कार्टेशियनचं मीनिंग तुम्हाला माहित आहे ना. तर त्याच्या बेसिसवर हे पॉइंट दिले. पॉइंट ए दिला, ए चे कोऑर्डिनेट्स गिवन आहे आपल्याकडे x1 y1 z1 अँड हॅव्हिंग अ डायरेक्शन रेशो. त्या लाईनचे डायरेक्शन रेशो काय आपल्याकडे? ए बी सी. त्या लाईनचे डायरेक्शन रेशो ए बी सी आहे. ठीक आहे, तर त्या कंडिशन मध्ये लाईनची कोणती इक्वेशन बेटा? कार्टेशियन. याच्या अगोदर दिली वेक्टर होती, तर कार्टेशियन इक्वेशन काय असणार? x मायनस x1 डिवाइडेड बाय a इक्वल्स टू द y मायनस y1 डिवाइडेड बाय b इक्वल्स टू z मायनस z1 डिवाइडेड बाय c इक्वल्स टू द लॅम्बडा. लॅम्बडा एक पॅरामीटर आहे. ठीक आहे, जसं की याच्या अगोदरही होतं पॅरामीटर. ठीक आहे, तर आता थेरम. थेरमचं काय? हेच कॉन्सेप्ट बेटा. कॉन्सेप्ट मध्ये काही बदल नाही आहे. हे इथून अशी एक्स वाय झेड, इथं जर तुमचे एक्सिस आहे तर इथं एक पॉइंट ए आहे. ठीक आहे, ह्या पॉइंट जो ए आहे, ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 आणि काय असणार? z1.
मग आपण त्या लाईनवर असणारा एक एनी पॉइंट, कोणताही तरी पॉइंट आहे, त्या पॉइंटचं नाव आपण दिले बेटा आर. आरचे स्टँडर्ड मध्ये एक्स वाय झेड कोऑर्डिनेट असणार, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट. ठीक, त्याच्या बेसिसवर बघा थेरमचा प्रूफ काय म्हणते, लेट आर, आर मी म्हटलं एक पॉइंट आहे कोणता तरी, आर बी अ एनी पॉइंट ऑन द लाईन, आहे की नाही. आणि आर चे कोऑर्डिनेट्स काय म्हटले, एक्स कॉमा वाय कॉमा झेड. त्याच्यानंतर म्हटलं पासिंग थ्रू द लाईन, कोण लाईन पासिंग करत आहे, लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, कोणत्या पॉइंटला पास होत आहे, गिवन पॉइंट ए, x1 y1 z1 and having line case and having डायरेक्शन रेशो ABC, लाईनचे डायरेक्शन रेशो ABC. हे मी तुम्हाला सांगितलंच की बा एक लाईन आहे, लाईनची कार्टेशियन इक्वेशन फाइंड करायची, एका पॉइंट न पास होऊन राहिली, तो पॉइंट एक काय आहे ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 आणि त्याचे लाईनची डायरेक्शन रेशो ABC आहे. आणि आपण एक पॉइंट घेतला एनी पॉइंट, त्याचे काय असणार स्टँडर्ड मध्ये x y z. तर हेच लिहून आहे थेरी, हे थेरी वेरी काही नाही असं पहा. लेट आपण म्हटलं की लेट आर बार अँड बी बार बी या एनी, सॉरी इथे बी बार नाही पाहिजे, इथे ए बार पाहिजे. आर बार अँड ए बार बी द पोझिशन वेक्टर, काय बेटा बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए अँड बी. हे पाहिजे इथं असं घेतलं तर हे कोणता होऊन जाईल ए बार, आणि हे ओरिजिनच्या बेसिसवर घेतलं तर हा किती होऊन जाईल आर बार. हा पॉइंट आहे, तर मग आता पाहून घ्या पोझिशन वेक्टर कशी लिहिली जाते, आर बार आहे तर आर चे कोऑर्डिनेट्स किती होते बेटा एक्स वाय झेड, हे लिहून आहे एक्स वाय झेड. तर याचा पोझिशन वेक्टर किती होऊन जाईल आर बार एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. अँड ए, तर ए चे कोऑर्डिनेट्स किती आहे बा x1 y1 z1, तर काय होऊन जाते x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. अँड बी bar is a vector, b bar is a vector parallel to the line. जसं की याच्या अगोदरच्या थेरम मध्ये आपण केलं ना, एक वेक्टर b बार दाखवला लाईनला पॅरलल आहे, तर म्हटलं की b bar is a vector parallel to the line. आता तुम्हाला वेक्टरच्या बेसिसवर सांगतो, जर दोन लाईन पॅरलल आहे तर त्याचे डायरेक्शन रेशो कसे असते बेटा इक्वल असते. इफ टू लाईन्स आर पॅरलल then their direction ratios are equal. तर आपल्याकडे ही जी लाईन आहे या लाईनचे डायरेक्शन रेशो दिले आहे आणि त्यालाच पॅरलल कोणता वेक्टर असते बी बार. तर मी डायरेक्टली म्हणू शकतो बी बारचे पोझिशन वेक्टर आहे आपल्याकडे, तर बी बारचे पोझिशन वेक्टरच्या बेसिसवर पहा, बी बारचा पोझिशन ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. माझं म्हणणं काय आहे की जर दोन लाईन पॅरलल आहे तर त्याचे डायरेक्शन रेशो सेम असते. आपल्याकडे लाईनचे दिले आहे तर बी वेक्टर त्याला पॅरलल आहे, तर बी वेक्टरचेच मिळाले असं समजून घ्या. तर ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ठीक असं आहे. तर आपल्याला वेक्टर इक्वेशन माहित आहे ना, वेक्टर इक्वेशन काय होती आर बार मायनस ए बार इक्वल्स टू लॅम्बडा बी बार, किंवा असं होतं तुम्हाला माहिती होतं की आर बार इक्वल्स टू द ए बार प्लस लॅम्बडा बी बार, हे तुम्हाला माहिती होती. मी ह्या आर बार ए बारला इकडे सांगून घेतलं पुन्हा, म्हणजे आर बार मायनस ए बार इक्वल्स टू लॅम्बडा बी बार. ठीक आहे, हे गेलं. आता बघा हे झाल्यानंतर है ना, हे झाल्यानंतर आपण काय करणार ऍक्च्युअली बघा, ही इक्वेशन इथं आर बार ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ए बार ची व्हॅल्यू आणि बी बार ची व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करू बघा. तर आर बार ची व्हॅल्यू आपण काय काढली हे पहा. तर आर बार ची व्हॅल्यूच्या बेसिसवर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप मायनस ऑफ ए बार. तर ए बार किती आहे आपल्याकडे x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप इक्वल्स टू द लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय बी बार. तर बी बार काय आपल्याकडे पहा ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप, सी के कॅप. ठीक आहे. आता आपण काय करू, ह्या दोन्ही याला सबट्रॅक्ट करू. तर सबट्रॅक्शन करताना वेक्टर चॅप्टर मध्ये की आय कॅपला आय कॅप सोबत सबट्रॅक्ट करा, जे कॅपचा जे कॅप सोबत सबट्रॅक्ट करा आणि के कॅपचा के कॅप सोबत सबट्रॅक्ट करू. जर सबट्रॅक्शन केलं तर याचा आन्सर असं होणार बेटा x मायनस x1 मल्टिप्लाइड बाय काय होऊन जाईल आय कॅप प्लस y मायनस y1, तर y मायनस y1 मल्टिप्लाइड बाय काय होऊन जाईल जे कॅप प्लस
z मायनस z1, z मायनस z1 आणि याचा ही जो युनिट वेक्टर होता k कॅप. मग तसंच ह्या लॅम्बडाचा आतमध्ये जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल? लॅम्बडा a i कॅप प्लस लॅम्बडा b j कॅप आणि प्लस लॅम्बडा c k कॅप. ठीक आहे, हे एवढं मिळालं. आता आपण काय करू की दोन्ही साइड कंपॅरिझन करू, i कॅपच्या कोएफिशियंटचा, j कॅपच्या कोएफिशियंटचा आणि k कॅपचा, कंपेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साइड कंपॅरिझन जर केला तर कंपॅरिझन केल्यानंतर बघा आपल्याकडे काय येणार आहे. कंपॅरिझन केलं तर x मायनस x1 i कॅप इकडल्या राइट हँड साइडच्या i कॅप सोबत जर इक्वल झालं तर काय म्हणजे बेटा लॅम्बडा a i कॅप. ठीक आहे, मग आता पहा ह्या i कॅप कॅन्सल, हा i कॅप आपण काय केला? कॅन्सल केला. तर कॅन्सल केल्यावर आपल्याकडे काय राहिलं बेटा? x मायनस x1 इक्वल्स टू लॅम्बडा a. ठीक आहे, आता लॅम्बडा सोबत a मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये लिहिल्यानंतर डिवायडेशन मध्ये चालते, म्हणजे काय होते x मायनस x1 डिवाइडेड बाय a इक्वल्स टू द लॅम्बडा. ठीक आहे, तसंच आपण जर जे कॅप वाले जे कॅप सोबत कंपेअर केले तर हे इथे होते y मायनस y1 इंटू जे कॅप, y मायनस y1 इंटू जे कॅप इक्वल्स टू द लॅम्बडा b जे. आता जे कॅप कॅन्सल, हा नंतर काय राहणार आपल्याकडे y मायनस y1 इक्वल्स टू द b लॅम्बडा या लॅम्बडा b इथे मल्टिप्लिकेशन या साइडने लिहिल्यानंतर डिवायडेशन मध्ये येणार तो, तर y मायनस y1 डिवाइडेड बाय b इक्वल्स टू द लॅम्बडा. सिमिलरली तिसरं करू, k कॅप वाले k कॅप सोबत जर इक्वल घेतले तर z मायनस z1 k कॅप इक्वल्स टू द c लॅम्बडा मल्टिप्लाय c k कॅप असं होणार. ठीक आहे, मग आता k कॅप जर कॅन्सल केला तर आपल्याकडे राहून जाते z मायनस z1 इक्वल्स टू द c लॅम्बडा. आता हा c मल्टिप्लिकेशन इकडे आला तर डिवायडेशन, तर z मायनस z1 डिवाइडेड बाय c इक्वल्स टू द लॅम्बडा. ठीक, आता पहा तुम्ही हे तिन्ही एक्सप्रेशन लॅम्बडाचे इक्वल आहे, म्हणजे तिन्ही एकमेकांचे इक्वल झाले का नाही. तर आपण काय लिहू शकतो x मायनस x1 बाय a इक्वल्स टू द y मायनस y1 डिवाइडेड बाय b इक्वल्स टू z मायनस z1 डिवाइडेड बाय c इक्वल्स टू द लॅम्बडा. तर हे जे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला यालाच म्हणतो आपण कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट and having a direction ratio ABC. तर एक लाईनची कार्टेशियन इक्वेशन जर फाइंड करायची आहे आणि ती लाईन एका पॉइंटला पास होत आहे आणि लाईनचे डायरेक्शन रेशो ABC आहे, तर त्या लाईनची इक्वेशन आपल्याला आठवण ठेवावं लागणार आहे. ते आठवण काय ठेवावं लागणार आहे? x मायनस x1 डिवाइडेड बाय a इक्वल्स टू द y मायनस y1 डिवाइडेड बाय b and z मायनस z1 डिवाइडेड बाय c इक्वल्स टू द लॅम्बडा. आता मी तुम्हाला ह्या प्रूफ याच्यासाठी सांगत आहे बेटा की आपण क्वेश्चन करताना बरेचशे वेळेस हे प्रूफ मधली कंडिशन्स आपल्याला खूप कामी पडणार आहे. म्हणजे क्वेश्चन समजण्यासाठी किंवा क्वेश्चन मध्ये काय करायचं ऍक्च्युअली क्वेश्चनच्या कंडिशन समजण्यासाठी मी प्रूफ सांगत आहे. ऍक्च्युअली प्रूफ पेपर मध्ये येत नाही बोर्डाच्या पेपर मध्ये, पण कंडिशन म्हणजे कोणत्या कंडिशन कशा वापर केला, कोणता डायग्राम वापर केला म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला हेल्पफुल राहणार आहे. पण मेनली आपल्याला इक्वेशन समजायचं आहे. जसं की आता ही इक्वेशन झाली आपली कोणती, x मायनस x1 डिवाइडेड बाय y मायनस y1 डिवाइडेड बाय b z मायनस z1 डिवाइडेड बाय c इक्वल्स टू द लॅम्बडा. आता पहा इथं x1 y1 z1 हे दिलेला गिवन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असणार बेटा. ए बी सी हे काय असणार, तर ए बी सी हे आपल्याला लाईनचे डायरेक्शन रेशो म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो वेक्टर बी चे पण डायरेक्शन रेशो आहे, या वेक्टर बी म्हणू शकता. हे खाली जे एबीसी लिहिण्यात उभा आहे बेटा वेक्टर बी आहे. हे कंडिशन समजण्यासारखी आहे की x1 y1 z1 तिथे काय आहे पॉइंट दिलेला गिवन पॉइंटचे डायरेक्ट आपले कोऑर्डिनेट्स आणि एबीसी काय आहे लाईनचे डायरेक्शन रेशो म्हणजे वेक्टर बी चे डायरेक्शन रेशो, म्हणजे डायरेक्टली म्हटलं तर वेक्टर बी गिवन आहे. ठीक आहे, हे तुम्ही नोट स्क्रीनशॉट काढून घ्या, मग पुढचा टॉपिक करू आपण. हा तर बघा
आपण सेकंड टाइप पाहू. आता आपण दोन टाइपच्या इक्वेशन बघितल्या, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. आता याच्यात एक स्पेसिफिकेशन असं होतं की लाईन फक्त एका पॉइंटनं पास होऊन राहिली, ठीक आहे, एक गिवन पॉइंट, फक्त एक पॉइंट म्हणजे एक गिवन पॉइंटनं पास होत आहे आणि त्याला वेक्टर कसा होता, पॅरलल. ह्या टाइप बघितला. आता दुसऱ्या टाइपची इक्वेशन, टाइप नंबर 2, तर काय, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन 2 पॉइंट्स. आता एक स्पेसिफिकेशन झालं इथं की लाईन किती पॉइंटनं पास होणार आहे, 2 पॉइंटनं पास होणार आहे, ठीक आहे. तर 2 पॉइंटनं पास होणाऱ्या लाईनची वेक्टर इक्वेशन, त्यासाठी एक थेरम आहे बेटा, द इक्वेशन ऑफ अ लाईन passing through the point A, A चा पोझिशन वेक्टर A बार, and point B, B चा पोझिशन वेक्टर B बार is किती असणार बेटा इथं, R बार इक्वल्स टू A बार प्लस लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय B बार मायनस A बार. जर लाईन 2 पॉइंटने पास होऊन राहिली त्याची इक्वेशन किती असणार, R बार इक्वल्स टू A बार प्लस लॅम्बडा B बार मायनस A बार, ठीक आहे. मग आता पहा याचा प्रूफ जर बघितला तर काय म्हणजे, लेट R बार, एक पॉइंट घेतला आपण, जसं की डायग्राम दिसते, एक लाईन आहे, त्या लाईन 2 पॉइंटला पास होते, ए बी, या ए आणि बी पॉइंटला पास होत आहे, पण लाईनवर एक तिसरा पॉइंट, एक स्टँडर्ड पॉइंट घेऊन चालणार आहे, तर तो पॉइंट आपण काय म्हटला, आर पॉइंट आहे, ठीक आहे. तर म्हटलं लेट आर बार बी एनी पॉइंट ऑन द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए एंड बी. ए चा ए पोझिशन वेक्टर, बी चा पोझिशन वेक्टर. देयर हिअर काय झालं बेटा, आता आपण म्हटलं बघा, एक वेक्टर कोणता असणार, ए टू आर, ए आर वेक्टर, आणि एक वेक्टर कोणता घेऊन ए बी वेक्टर, ठीक आहे. एका डायरेक्शन मध्ये असण्यासाठी आपण असं घेतलं, एक डायरेक्शन आली पाहिजे म्हणून काय म्हटलं, ए आर आणि ए बी हे दोन वेक्टर घेतले, म्हटलं ए आर अँड ए बी आर कोलिनियर. कसे वेक्टर्स आहे, एका लाईनीवर आहे, ए आर आणि ए बी वेक्टर आर कोलिनियर. जर वेक्टर कोलिनियर असतं तर एक वेक्टर दुसऱ्याला स्केलर मल्टिपल असते, तर मग मी म्हटलं की ए आर इज अ लॅम्बडा टाइम मल्टिपल ऑफ ए बी वेक्टर, असं म्हणू शकतो स्केलर मल्टिपलच्या बेसिसवर. मग आता असं म्हटल्यानंतर बघा आपण याला लिहू शकतो का बेटा, असं ए आर ला लिहू शकतो का, आर वेक्टर मायनस ए वेक्टर, आणि लॅम्बडा ह्या ए बी ला काय लिहू शकतो, बी वेक्टर मायनस ए वेक्टर, ठीक आहे. झाला मग ते बघा. आता जर हा ए वेक्टर लेफ्ट हँड साइड मध्ये पॉझिटिव्ह आहे तर राइट हँड साइड मध्ये गेल्यावर कसा होईल, निगेटिव्ह. आर वेक्टर इज इक्वल्स टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर मायनस ए वेक्टर. हे आपली थेरम प्रूफ झाली. ही सिंपल थेरम होता, ठीक आहे. आता प्रूफ पेपर मध्ये येत नाही पण आपल्याला माहित असलं पाहिजे, ठीक आहे ना. हा तर पहा हे झालं. त्याच्यानंतर हे आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट दिले. आता ही कोणत्या फॉर्मॅट मध्ये बेटा, पॅरामेट्रिक फॉर्मॅट, कारण की लॅम्बडा इथे पॅरामीटर आहे, ते पॅरामेट्रिक फॉर्म आहे. कोणती फॉर्म आहे, पण आपले नॉन पॅरामेट्रिक जर विचारली, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म, तर बघा तेच कंडिशन बेटा, इथं दोन वेक्टर कोणते, ए आर आणि ए बी, हे दोन्ही कसे आहेत, कोलिनियर आहेत, एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असणार. तर मी याला लिहू शकतो का, ए आर इज पॅरलल टू द ए बी वेक्टर, असं होते. जर कोलिनियर तर पॅरलल म्हणू शकतो आपण, ठीक आहे. मग असं जर असेल तर याचा क्रॉस प्रोडक्ट बेटा, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट 0 च्या इक्वल राहणार आहे. मग आपण लिहू शकतो ए आर बार इज क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बी बार इक्वल्स टू द 0. ए आर बार क्रॉस ए बी बार इक्वल्स 0. आता याला असं लिहू शकतो पोझिशन वेक्टरच्या, आर बार मायनस ए बार क्रॉस ऑफ ए बी बार मायनस ए बार इक्वल्स टू द 0. आता आपण याचा क्रॉस प्रोडक्ट लिहू शकतो बेटा, कसं, एकदा ह्या क्रॉस प्रोडक्टला बी बार सोबत घ्यायचं आणि एकदा कशा सोबत घ्यायचं, ए बार. जर याला आपण एक्सप्लेन केलं तर ए बार मायनस आर बार मायनस ए बार क्रॉस ऑफ, आपण असं म्हणू शकतो बी बार, त्यानंतर मायनस ऑफ आर बार मायनस ए बार क्रॉस ऑफ ए बार इक्वल्स टू द 0. क्रॉस प्रोडक्ट ऑफ 0. तर हे आपली वेक्टर इक्वेशन इन कोणत्या फॉर्म मध्ये झाली, नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. इक्वेशन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म, ठीक आहे. तर
तर आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढचे टाईप बघू. जसं की वेक्टर इक्वेशन पाहिली 2 पॉईंटची, आता 2 पॉईंटची कार्टेशियन इक्वेशन पाहू. स्क्रीनशॉट काढा. हा, तर पहा आता टाईप नंबर 4 इक्वेशन आहे ना, तर त्याच्यासाठी काय इक्वेशन ऑफ लाईन आहे पासिंग थ्रू 2 पॉइंट. आता आपण वेक्टर इक्वेशन केली, आता करू कार्टेशियन इक्वेशन. ठीक आहे, तर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. पॉइंट आपल्याकडे ए आहे, तर ए चे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे दिले असणार x1 y1 z1. मला माहिती असलं पाहिजे कार्टेशियन ज्यावेळेस शब्द येते तेव्हा कोऑर्डिनेट्स आहे. लक्ष माइंड मध्ये एक थिंग हे ठेवजा की जर कार्टेशियन शब्द वापरला तर त्याचे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स गिवन असणार, आणि वेक्टर वापरलं तर वेक्टर दिले असणार ए चे a बार, b चा b बार, r चा r बार, है ना. आणि वेक्टरचं जर कार्टेशियन इक्वेशन म्हटली तर आपण आठवायचं x1 y1 z1 असं कोऑर्डिनेट्स आठवायचे, म्हणजे आठ ठेवासाठी. आता जे हुशार आहे त्यांना सगळं समजलं. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए x1 y1 z1, आणि b कोणता आहे x2 y2 z2 इज काय आहे बेटा x - x1 डिवाइडेड बाय x2 - x1, y - y1 डिवाइडेड बाय y2 - y1, z - z1 डिवाइडेड बाय z2 - z1. ज्यावेळेस लाईन 2 पॉइंट पासून त्याची कार्टेशियन इक्वेशन असणार x - x1 अपॉन x2 - x1 इक्वल्स टू y - y1 अपॉन y2 - y1 इक्वल्स टू z - z1 डिवाइडेड बाय z2 - z1. आता हे सिंपल आहे, पण याच्यात काही नवीन शिकायला मिळणार आपल्याला. ठीक आहे पहा, जसे की आपण लिहिलं लेट r एक पॉइंट आहे x1 y1 z1, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे b एनी पॉइंट ऑन द लाइन आहे, आणि लाइन कुठून पास आहे, लाइन इज पासिंग थ्रू द पॉइंट a एंड b. ए बी ने पास होत आहे. ठीक आहे, तर ए आणि बी चे तर कोऑर्डिनेट्स आपल्याला गिवन आहेत. आता डायग्राम मध्ये समजून घ्या. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1, पॉइंट बी चे x2 y2 z2, आणि पॉइंट आर चे एक लाइन वर पॉइंट घेतला आपण एनी पॉइंट, त्याचे x y z स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे, मग आता पहा आपल्याकडे याच्या अगोदरच्या थेरमच्या बेसिसवर एक होता AR वेक्टर, एक होता AB वेक्टर. ठीक आहे, तर आपण काय करायचं, AR आणि AB चे डायरेक्शन रेशो काढायचे. जसं की एक लाईन जर 2 पॉइंट जर पास होत असेल ना, त्याचे डायरेक्शन रेशो काढायचा एक फॉर्म्युला आहे. एक लाईन किती पॉइंट पास म्हणून राहिलं म्हटलं 2 पॉइंट. तर बघा फॉर्म्युला काय, डायरेक्शन रेशो ऑफ लाईन है ना. केव्हा, जेव्हा लाईन किती पॉइंट पास 2 पॉइंट, x2 - x1, y2 - y1 आणि z2 - z1 हे लाईनचे डायरेक्शन रेशो काढायचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि आणखी एक समोर चालून एक टॉपिक लागणार आहे आपले. जर आपण म्हटलं ना की AR आणि AB कोलिनियर आहे, जर दोन वेक्टर कोलिनियर असते तर आपण वेक्टर चॅप्टर मध्ये एक आणखी कॉन्सेप्ट शिकलो आहे की त्याचं काय असते बेटा, A1 by B1 इक्वल्स टू द A1 by A2 इक्वल्स टू द B1 by B2 इक्वल्स टू C1 by C2. हे रेशो इक्वल येतो. ठीक आहे, हे सगळे कॉन्सेप्ट वापरले जाणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय म्हटलं मी, जर एक लाईन 2 पॉइंट पास होत आहे, त्याचे डायरेक्शन रेशोचा फॉर्म्युला x2 - x1 y2 - y1 z2 - z1. तर बघा आपण जर AR म्हटलं, कोणतं म्हटलं, AR लाईनची गोष्ट केली, A आणि R, तर इथे 2 मिनिटासाठी मी हे B रिमूव्ह करतो तुमच्या समजण्यासाठी. आता 2 पॉइंट आहे A आणि, तर AR लाईन 2 पॉइंट पास होऊन राहिली आहे, त्याचे डायरेक्शन रेशो काढायचा फॉर्म्युला किती होऊन जाईल, हेच फॉर्म्युला x2 - x1. आता कंपॅरिझन करून घेऊ आपण, x2 कोणता x1 कोणता. जर AR म्हटलं तर या x1 y1 होऊन जाईल, तर हे किती होऊन जाईल बेटा x2 y2. 2 मिनिटासाठी या x2 म्हणून घ्या, या y2 म्हणून घ्या, आणि या काय म्हणून टाका z2. तर पाहून घ्या काय होऊन जाईल, x2 - x1 म्हणजे x - x1 भेटणार. त्यासारखं काय होऊन जाईल मग y - y1, त्यानंतर z - z1 ह्या फॉर्म्युला. ठीक आहे, मग AR मिळाले. AR चे डायरेक्शन रेशो आपण काढून घेतले. मग आता समजून घ्या AR काढलं, मग आता काय काढायचं AB. तर AB काढायसाठी मी 2 मिनिटासाठी फक्त A आणि B चीच गोष्ट करतो. तर बघा इथं B पॉइंट कोणता होता आपल्याकडे, x2 y2 आणि z2. तर इथं डायरेक्ट असं आलं AB चे x2 - x1 y2 - y1 z2 - z1. तर पहा x2 - x1 y2 - y1 z2 - z1. मग आपण म्हटलं की AR कोणता बेटा, AR and AB वेक्टर, कोणता वेक्टर, AB वेक्टर आर कोलिनियर वेक्टर्स. कसे वेक्टर्स आहेत,
कोलिनियर वेक्टर आहे, तर त्याच्या डायरेक्शन रेशिओ मध्ये हा त्याचे जे डायरेक्शन रेशिओ त्याचा एक रेशिओ असणार A1/A2, B1/B2 आणि C1/C2 चा रेशिओ. तर याचा जर समजून घ्या की ह्या A1 आहे, ह्या काय आहे B1 आणि ह्या कोणत्या बेटा C1 आणि ह्या A2 B2 C2. ठीक आहे. याचा A1 जर मी इथे लिहून दिलं बघा, जर A1 B1 लिहिलं त्याला जर मी असं म्हणू शकतो A1, याला काय म्हणू शकतो B1 आणि याला काय म्हणू शकतो बेटा C1. आणि हे तुमचं काय होऊन जाते A2, ह्या होऊन तुमचा B2 आणि ह्या काय होते C2. तर रेशो मध्ये व्हॅल्यू जर पुट केली, ह्या रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली किती होऊन जाईल A1/A2 इक्वल्स टू B1/B2 इक्वल्स टू C1/C2. टाका A1 ची व्हॅल्यू किती आहे, A1 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय होऊन राहिली x - x1 आणि A2 ची व्हॅल्यू किती होऊन राहिली x2 - x1. तसंच B1 पहा, तर B1 ची व्हॅल्यू किती होणार आहे y - y1 डिवाइडेड बाय हे व्हॅल्यू किती होऊन जाईल B2 ची व्हॅल्यू y2 - y1. तसंच C1 पहा, तर C1 ची व्हॅल्यू z - z1 डिवाइडेड बाय किती होईल z2 - z1. तर z - z1 डिवाइडेड बाय z2 - z1. तर हे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. कोणता फॉर्म्युला मिळाला, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द 2 पॉइंट. काय आहे x - x1 डिवाइडेड बाय x2 - x1, y - y1 डिवाइडेड बाय y2 - y1, z - z1 डिवाइडेड बाय z2 - z1. तर अशा पद्धतीने आपण हे 4 इक्वेशन केले. तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये फर्स्ट एक्सरसाइज ह्या 4 इक्वेशन वर बेस्ड आहे. ठीक आहे. पहिले 4 जे इक्वेशन आपली एक्सरसाइज आहे हे 4 इक्वेशन वर बेस्ड आहे. तर आपण ह्या 4 इक्वेशनचा बेस क्वेश्चन करू. ठीक आहे. तर आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण याचे क्वेश्चन्स करू. तर बघा, हे जी पहिली एक्सरसाइज आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी सब इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. थेरम नाही लक्षात राहिले तरी चालेल, पण हे दिलेले बोर्डवरचे नोट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजे. हे जर तुम्हाला लक्षात आहे तर पहिली एक्सरसाइज तुम्हाला इझिली जमणार. ठीक आहे. आता पहा, मी लिहिला फर्स्ट पॉइंट वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट A अँड पॅरलल टू द वेक्टर B बार. तर याची इक्वेशन किती होऊन जाते बेटा R बार इक्वल्स टू द A बार प्लस लॅम्बडा B बार. ठीक आहे. मग असंच एक त्याचीच कार्टेशियन इक्वेशन आहे, वरची वेक्टर इक्वेशन झाली तर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट A. तर A किती होणार बेटे x1, y1, z1. A चे कोऑर्डिनेट्स x1, y1, z1 आहे आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशिओ ABC आहे. तर त्याची कार्टेशियन इक्वेशन असणार x - x1 डिवाइडेड बाय y - y1 डिवाइडेड बाय b, z - z1 डिवाइडेड बाय c इक्वल्स टू द लॅम्बडा. ठीक आहे. लॅम्बडा इक्वल घेऊ तो आपण पॅरामीटर आहे. तसंच थर्ड नंबरचा पॉइंट आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट. जर 2 पॉइंट जर लाइन पास झाली तर याची वेक्टर इक्वेशन किती होऊन जाईल 2 पॉइंट पासून तर r बार इक्वल्स टू द a बार प्लस लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय b बार मायनस a बार. ठीक आहे. मग ह्याच 2 पॉइंट फॉर्मची वेक्टर इक्वेशन लिहिली आपण, तर आपण हे काय लिहू आपण कार्टेशियन इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन काय असणार पासिंग थ्रू 2 पॉइंट्स x - x1 डिवाइडेड बाय x2 - x1, y - y1 डिवाइडेड बाय z2 - z1 इक्वल्स टू द z - z1 डिवाइडेड बाय z2 - z1. हे होऊन जाते. हे 4 पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत 4 इक्वेशनचे. त्यानंतर काही हेल्पिंग पॉइंट जसे की कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन द लाइन. जर एका लाईनवर एक पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. एका कोणत्याही एक लाईन आहे त्याच्यावर एक अननोन पॉइंट आहे, म्हणजे त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट नाही माहित आहे, एक पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. त्याचा फॉर्म्युला बेटा काय असणार पहा, x is equals to the x1 plus a lambda, y is equals to y1 plus b lambda, z equals to the z1 plus c lambda. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक लक्षात ठेवण्यासारखं डायरेक्शन रेशिओ ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट. जर एक लाइन त्याची डायरेक्शन रेशिओ काढायचे पण ते 2 लाइन ते पॉइंट 2 पॉइंट पास होते. असं म्हणू शकतो आपण की लाइनचे डायरेक्शन रेशिओ काढायचे, लाइन जर 2 पॉइंट पास होते त्याचा पॉइंट डायरेक्शन रेशिओ असणार बेटा a x2 x1, b असणार y2 y1, c असणार z2 z1. तर आता आपण हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याला पाठ ठेवा, आपण
इक्वेशन क्वेश्चन सॉल्व करू. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, तर बघा एक्सरसाइज 6.1 मधला आपण पहिला क्वेश्चन करू. आता पहिला क्वेश्चन करताना बेटा लक्ष ठेवा की इथे काय लिहिणं वाचा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, म्हणजे लाईनची वेक्टर इक्वेशन काढण्यात आपल्या माइंड मध्ये वेक्टर इक्वेशन रिकॉल झाल्या पाहिजे ना. आपल्याकडे वेक्टर इक्वेशन दोन आहे, एक तर एका पॉइंटनं पास होणारी आहे आणि एक दोन पॉइंटनं पास होणारी आहे. तर पुढे वाचू काय वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. एक पॉइंट दिलाय, कोणता पॉइंट, हॅविंग अ पोझिशन वेक्टर, त्या पॉइंटची पोझिशन वेक्टर दिली आहे -2i प्लस j प्लस k, म्हणजे पॉइंटचे पोझिशन वेक्टर दिले, म्हणजे एक पॉइंट दिला आपल्याकडे, एक पॉइंट असते a, त्याचे पोझिशन वेक्टर a बार अँड पॅरलल टू द वेक्टर. तर आपल्या कंडिशन मध्ये पॅरलल वेक्टर कोणता असते b बार या वेक्टर. तर सिंपल क्वेश्चन आहे, आपल्याला लिहायचंच काम आहे. सॉल्युशन मध्ये काय लिहायचं आहे बघा. लेट a बार इक्वल्स टू द, याला a बार म्हणून टाकायचं आहे, याला किती होऊन जाईल -2i प्लस j प्लस k बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट a, असं लिहून टाका. b द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट a अँड b बार इक्वल्स टू द काय लिहायचं बेटा 4i minus j plus 2k be the parallel vector to the line. Parallel vector to line. ठीक आहे, मग आपल्याकडे एक इक्वेशन आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट पॅरलल टू द वेक्टर b. काय असते, वी नो दॅट, आपल्याला काय माहित आहे इक्वेशन r बार इक्वल्स टू द a बार प्लस लॅम्बडा b बार. मग आता पहा व्हॅल्यू पुट करायचं काम आहे इथं. r बार इक्वल्स टू द a बार आपण काय लिहिलं आहे -2i प्लस j प्लस k प्लस लॅम्बडा b बार. तर b बार किती आहे 4i प्लस नाही मायनस j आणि प्लस 2k. झालं आन्सर. इतकं सोपं क्वेश्चन आहे, 2 मार्क फ्री फुकटचे मिळते. असं लिहून आलं 2 मार्कासाठी येऊ शकते, कारण की चॅप्टर 10 मार्काचा आहे ना. तर 2 मार्काचे छोटे छोटे क्वेश्चन येऊ शकते. इथं लिहून झाल्यानंतर आपण इथं लिहून टाकू रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी दुसरा क्वेश्चन लिहितो तोपर्यंत. हा, तर बघा आता सेकंड क्वेश्चन. हे पण सिंपल क्वेश्चन आहे बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. लाईनची वेक्टर इक्वेशन काढायचं पासिंग थ्रू द पॉइंट्स लिहून आहे ना. पॉइंट्स म्हणजे एक पेक्षा जास्त, तर समजून घ्या 2 पॉइंट असला पाहिजे. पासिंग थ्रू द पॉइंट्स हॅविंग अ पोझिशन वेक्टर बघा 3i प्लस j मायनस 7k अँड 6i प्लस j प्लस k. तर 2 पॉइंट आहे, त्याचे पोझिशन वेक्टर दिले आहे. तर आपल्याला काय कोणती इक्वेशन घ्यायची, 2 पॉइंटला पास होणाऱ्या लाईनची इक्वेशन काय होती r बार इक्वल्स टू द a बार प्लस लॅम्बडा b बार मायनस a बार, लॅम्बडा मल्टीप्लाइड बाय इन ब्रॅकेट ऑफ b बार मायनस a बार. सिंपल क्वेश्चन. आता आपल्याला लिहा लागणार आहे का पॉइंट कोणते होते a बार आणि b बार. तर सॉल्युशन मध्ये काय लिहून टाकू, लेट a बार इक्वल्स टू द 3i प्लस 4j मायनस 7k and b bar equals to 6i minus j plus 7k. Be the position vector of points A and B respectively. ठीक आहे. पहा आता
मग आपल्याला वी नो दॅट करून लिहायला लागणार. वी नो दॅट काय माहित आहे, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स काय असते, आर बार इक्वल्स टू द ए बार प्लस लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय बी बार मायनस ए बार. आता काय इथे व्हॅल्यूज पुट करायचं काम आहे. पहा आर बार इथं ए बार ची व्हॅल्यू काय आपल्याकडे बघा 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 7k कॅप प्लस लॅम्बडा बी बार. पहा आता असं मी इथे स्क्वेअर ब्रॅकेट देऊन टाकतो कारण की सबट्रॅक्शन. बी बार मायनस ए बार तर बी बार देऊन टाकायचा 6i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप मायनस ऑफ ए बार. तर ए बार किती आहे 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 7k कॅप. आता सबट्रॅक्शन करायला लागते यांचं. तुम्ही असं पण करू शकले असते की बी बार मायनस ए बार अगोदर काढून टाकलं असतं नंतर इक्वेशन मध्ये पुट करू शकले असते है ना. ते डिपेंड करते तुम्हाला जसं समजलं. त्याच्यानंतर फक्त बी बार मायनस ए बार काढणे आणि इक्वेशन मध्ये पुट करणे असं बनवू शकलं असतं. तर त्याच्यात वेळ वाचतं बेटा है ना. 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 7k कॅप प्लस लॅम्बडा ऑफ. पहा आता सबट्रॅक्शन करताना थोडंसं लक्ष ठेवण्यासारखं आहे की बघा 6i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप. सबट्रॅक्शन करून राहिलो तर हे बेटा मायनस 3i कॅप होऊन जाते हे. तर त्याच्यानंतर प्लस मायनस मायनस 4j कॅप होऊन जाते. मायनस मायनस प्लस तर प्लस 7k कॅप. आता काय करायचं, आय कॅप वाला आय कॅप सोबत सॉल्व करायचा, जे कॅप सोबत सॉल्व करायचा आणि के कॅप सोबत सॉल्व करायचा. तर आर बार इक्वल्स टू किती होऊन जाईल 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 7k कॅप बरोबर. आणि आता पहा प्लस लॅम्बडा इथे मी ब्रॅकेट देऊन टाकतो, हा चांगला वाटते बघा. मग त्यानंतर 6i कॅप मधून 3i कॅप मायनस करा तर येणार आहे 3i कॅप. इथे लिहायचं 3i कॅप. त्यानंतर मायनस j कॅप आणि मायनस 4j कॅप तर किती होऊन जाईल मायनस 5j कॅप. त्यानंतर 1k कॅप प्लस 7 तर हे होते 8k कॅप. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे मिळणारी इक्वेशन जे आहे ते वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स झाली. तर इथे आपण असा बॉक्स करून दिलेला पद्धतशीर वाटतो आणि इथे लिहून टाकायचा रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन झालं. किती सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही. नेक्स्ट मी क्वेश्चन लिहितो तोपर्यंत. तर पहा आता क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे ना. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट. पॉइंट शब्द पॉइंट्स थोडे लिहिणे, पॉइंट आहे एकच पॉइंट ने पास होणारी लाईनची इक्वेशन. पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग अ पोझिशन वेक्टर म्हणजे त्या पॉइंटचे पोझिशन वेक्टर म्हणजे ए पॉइंट असते आणि ए पॉइंटचं पोझिशन वेक्टर ए बार है ना. हे गिवन आहे. हॅव्हिंग अ डायरेक्शन रेशो -3 4 2. पण डायरेक्शन रेशो दिले आहे. तर आता डायरेक्शन रेशो तर लाईनची असते बेटा आणि लाईनला कोण पॅरलल असते बी वेक्टर. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला बी वेक्टरच दिलेला आहे. काय दिलेला आहे बी वेक्टर. लाईनला पॅरलल बी वेक्टर असते आणि दोन लाईन जर पॅरलल असली डायरेक्शन रेशो कशी असते इक्वल. लाईन आणि वेक्टर बी. वेक्टरची डेफिनेशन काय लाईन सेगमेंट, डायरेक्टेड लाईन सेगमेंट. तर ते पण एक लाईनच आहे वेक्टर. तर लाईनचे डायरेक्शन रेशोज म्हणजे बी वेक्टर दिलेला आहे असं समजायचं. ठीक आहे. तर आपण सॉल्युशन मध्ये काय करू पहा. सॉल्युशन मध्ये म्हणायचं लेट ए बार कायच्या बरोबर आहे बेटा हा गिवन वेक्टर 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप बी द पोझिशन वेक्टर. शॉर्टली लिहितो, तुम्ही पूर्ण लिहायचा. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. ठीक आहे. एंड डायरेक्शन रेशियो ऑफ अ लाइन इज काय दिले आपल्याकडे
-3 4 2, but vector b bar is parallel vector to the line. Therefore b bar इक्वल्स टू किती होऊन जाईल -3i cap प्लस 4j cap प्लस 2k cap. मी तुम्हाला सांगितलं की लाइन एंड वेक्टर बी पॅरलल डायरेक्शन रेशियो इक्वल असणार, कारण की टू लाइन्स आर पॅरलल एंड डायरेक्शन रेशियोज आर इक्वल. तर मग बी चे हेच डायरेक्शन रेशियो असणार, म्हणजे बी वेक्टर दिला आहे ते तुम्हाला शब्दात फिरवण्याचा प्रयत्न करू, पण आहे तो बी वेक्टर. तर आपल्याकडे देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन काय होऊन जाईल बेटा, आर बार इक्वल्स टू द ए बार प्लस लॅम्बडा बी बार. त्यांनी सांगितलं आहे ना की लाइन एका पॉइंटला पास होत आहे आणि त्याचे पोझिशन वेक्टर दिला म्हणजे बी वेक्टर दिला, तर हे दोन्ही तर ए वेक्टर मिळाला आणि बी वेक्टर मिळते. हेच इक्वेशन टाकू आपण. तर बघा आर बार इक्वल्स टू द ए बार. ए बार किती आपल्याकडे 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप प्लस 3k कॅप प्लस ऑफ लॅम्बडा बी बार. तर बी बार वर काय होऊन जाते पहा आपल्याकडे, तर -3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप. तर हे झाली रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन. काय हा सिंपल क्वेश्चन होता, खूप सोपा क्वेश्चन होता. सिंपल क्वेश्चन होता, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा. पहा आता मी याच्या सारखा सिमिलर क्वेश्चन घेतो, तर होऊ शकते सिक्वेन्स मागे पुढे होणार, पण एक सारखे सिमिलर क्वेश्चन घेतले म्हणजे एका पॅटर्नवर लक्षात राहते. तर मी नंबर टाकून देणार, तर तुम्ही बरोबर मागे पुढे पाहून घ्यायचा. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी नेक्स्ट क्वेश्चन लिहितो. हा, तर बघा आता क्वेश्चन नंबर 3 नंतर क्वेश्चन नंबर 4 मी नंतर घेणार. तो थोडासा इम्पॉर्टंट आहे, तो वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे ना. तर आपण एका टाईपचे क्वेश्चन करत आहे, म्हणून आता क्वेश्चन नंबर 3 नंतर 5 घेतो. पण 4 खूप इम्पॉर्टंट आहे, अशा टाईपचे क्वेश्चन पेपरमध्ये येतो बरं. ठीक आहे, पण तो थोडासा वेगळा टाईप आहे, त्याला एकदम पद्धतशीर समजून, म्हणजे हे पद्धतशीर सगळेच क्वेश्चन आहे पण त्याला जास्त वेळ देता येईल, आणि हे सिमिलर टाईपचे क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर पाहू आपण काय आहे क्वेश्चन नंबर 5. Find the vector equation of line passing through the point having a position vector. Position vector कोणता आहे, -i cap plus j cap plus 2k. अरे त्याने सांगितलं की फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट. द पॉइंट फॉर्म इक्वेशन आठवायची, r बार इक्वल्स टू a बार प्लस लॅम्बडा b बार है ना. तर a बार तर आपल्याकडे गिवन आहे, त्याच्यानंतर म्हणते लाइन इज पॅरलल. असं वाचू आपण इथं. कुठे गेलं, लाइन इज पॅरलल टू द लाइन. एक ती जे लाइनची इक्वेशन आपल्याला फाइंड करायची, हे लाइन एका लाइन सोबत पॅरलल आहे, त्याची इक्वेशन हे दिली आहे. ठीक आहे, तर मी तुला डायग्रामच्या बेसिसवर समजायचं सांगतो. बघा सॉल्युशन मध्ये म्हटलं आहे की एक तुमची हे लाइन समजा, हे आपल्याला लाइन दिली आहे, ही लाइन L, हिची इक्वेशन आपल्याला फाइंड करायची आहे, आणि एक दुसरी कोणती तरी लाइन आहे ते ह्या लाइन सोबत पॅरलल आहे, हिचं नाव मी देऊन टाकतो L1. ही लाइन L ची इक्वेशन काढायची आहे आणि L1 ची इक्वेशन दिली. तर तुम्ही पहा ह्या दोन्ही लाइन पॅरलल आहे, तर याच्यावर पॅरलल असणारे वेक्टर पण एकमेकांना पॅरलल असणार आणि इक्वल असणार. तर डायरेक्शन रेशियो, जर इफ टू लाइन्स आर पॅरलल देन डायरेक्शन रेशियोज आर सेम. तर ही लाइन आणि ही लाइन पॅरलल आहे एकमेकांना, लाइन L. तर याच्यावर असणारे वेक्टर जो असणार, एकच वेक्टर असणार बी वेक्टर. दोन्ही लाईनवर असणारा एकच वेक्टर असणार बी वेक्टर, जो की या लॅम्बडा सोबत लिहून आहे. बघा इथं बी वेक्टर कुठे लिहून आहे, लॅम्बडा सोबत लिहून आहे. तिने काय केलं की तुम्हाला पॉइंट ए तर देऊन टाकला, पण बी वेक्टर नाही लिहिला. बी वेक्टर असा वर्ड्स मध्ये फिरो फारो केलं, तुम्हाला विचारलं. तर तुम्ही पहा की हे लाइन L ची इक्वेशन काढायची आहे आणि L1 तिला पॅरलल आहे. तर दोन्ही लाइनवर पॅरलल असणारा वेक्टर एकच होणार, कारण की लाइन्स पॅरलल आहे, तर तिथे डायरेक्शन रेशो सेम असणार. तर ह्या जो वेक्टर आहे इथे, हा बी वेक्टर आहे. कोणता वेक्टर आहे,
बी वेक्टर तुम्हाला असं कन्फ्यूज केलं त्याने क्वेश्चन मध्ये. तर पहा आपण लिहू शकतो की लेट सॉल्युशन मध्ये ए बार इक्वल्स टू द काय बेटा माइनस आई कॅप माइनस जे कॅप प्लस 2k कॅप बी द पोझिशन वेक्टर. कोणता वेक्टर आहे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट. पॉइंट कोणता आहे आपल्याकडे? ए. ठीक आहे. आणि लिहायचं की लाईन असं लिहायचं रिक्वायर्ड line is parallel with कोणासोबत पॅरलल आहे? तर ह्या लाईन सोबत पॅरलल आहे. तर r बार इक्वल्स टू द i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅम्बडा 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. Therefore मी तुम्हाला सांगितलं लाईन पॅरललचा वेक्टर बी पॅरलल असणार, सेम असणार. तर वेक्टर बी कोणता आहे? तर वेक्टर बी किती होऊन जाईल आपल्याकडे? 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप बी द वेक्टर पॅरलल टू द लाईन. या रिक्वायर्ड लाईन पण लिहू शकतो आपण है ना. Therefore वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन किती होऊन जाईल? r बार इक्वल्स टू द a बार प्लस लॅम्बडा b बार. तर पहा r बार इक्वल्स टू किती होऊन जाते? a बार ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. a बार किती आहे पहा माइनस i कॅप माइनस j कॅप प्लस 2k कॅप प्लस लॅम्बडा बी बार. तर बी बार काय मिळाला आपल्याला पहा 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. बस झालं रिक्वायर्ड इक्वेशन. ऑफ लाईन. पाहिलं की असं येऊ शकते तुमच्यासोबत की कंडिशन मध्ये बी वेक्टर देण्यासाठी तो उलटे काम काय करू शकते? तर बघा की एक लाईन जेची इक्वेशन फाइंड करते त्यासोबत दुसरी लाईन पॅरलल आहे. जर दोन लाईन पॅरलल आहे तर त्याचे डायरेक्शन रेशियो इक्वल म्हणजे बी वेक्टर सेम असणार. बस. तर हा बी वेक्टर इथे दिला होता लॅम्बडा सोबत असणारा बी वेक्टर असते. तर आपण बी वेक्टर तिथून पिक केला आणि व्हॅल्यू पुट करून दिली. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता आपण जसे हे वेक्टर इक्वेशनचे क्वेश्चन पाहिले, आता कार्टेशियन इक्वेशनचे क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 6, 7 नंतर आपल्याला मग मी आपण 4 नंबरचा क्वेश्चन करू. स्क्रीनशॉट काढा. हां तर पहा आता क्वेश्चन नंबर 6 मी तुम्हाला म्हटलं की कार्टेशियन इक्वेशन करू आपण. कार्टेशियन फाइंड करू कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. तर पहा काय क्वेश्चन आहे? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. आता पॉइंट कार्टेशियन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतात. सगळ्याची गोष्ट कार्टेशियन शब्द आठवल्यावर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आठवायचं x1 y1 z1. माइंड मध्ये असं थिंक करायचं का बा कार्टेशियन शब्दाला तर क्विकली कोऑर्डिनेट्स दिले असणार. तर x1 y1 z1 हॅव्हिंग अ डायरेक्शन रेशियो. लाईनचे डायरेक्शन रेशियो 2, 3, 1. किती सोपी इक्वेशन आहे आपल्याला माहिती आहे ना. लाईनची कार्टेशियन इक्वेशन काय असते? x minus x1 divided by equals to the y minus y1 divided by b equals to z minus z1 divided by c. तर abc हे दिलेले आहे abc आणि ह्या x1 y1 z1. तर आपण सॉल्व करू. बघा सॉल्युशन मध्ये लिहायचं लेट a -1, 2, 1 be the point on the line. Be the point on the line. And या असं लिहू शकतो A be the point on the line and having direction
रेशिओ किती आहे, डायरेक्शन रेशिओ 2,3,1. या असं पण लिहू शकलो असतो, लाईन इज पासिंग थ्रू द पॉइंट ए हॅव्हिंग अ डायरेक्शन रेशिओ, है ना. तर आता आपल्याकडे इथून डेटा मिळाला बेटा, ह्या ए पॉइंट आहे, ए पॉइंट मध्ये काय असणार, x1 y1 आणि z1 असणार. हे कायच्या बरोबर जाईल, -1, -2, -1 म्हणजे x1 ची व्हॅल्यू -1, y1 ची व्हॅल्यू 2 आणि z1 ची व्हॅल्यू 1. आणि डायरेक्शन रेशो शब्द वापरलाय तर डायरेक्शन रेशो असते ए बी सी, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली 2, बी ची व्हॅल्यू 3 आणि सी ची व्हॅल्यू 1. वी नो दॅट कोणती इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन काय असतं बेटा, x - x1 ठीक आहे डिवाइडेड बाय a, y - y1 डिवाइडेड बाय b आणि z - z1 डिवाइडेड बाय c. हा तर काय करायचं आता बा, इथं x1 y1 z1 ची व्हॅल्यू टाका, a b c ची व्हॅल्यू. एवढा टाइमपास क्वेश्चन सर, आणि तर बात करतो 2 मिनिटात. करा मग 2 मिनिटात. काय असणार, x - x1, x1 ची व्हॅल्यू -1 आहे, इन ब्रॅकेट ऑफ -1 डिवाइडेड बाय a, तर a ची व्हॅल्यू किती आहे 2, तर 2 इक्वल्स टू द y - y1, तर y1 ची व्हॅल्यू 2 आहे, तर y1 ची व्हॅल्यू आपण टाकून देऊ 2 डिवाइडेड बाय b, तर b ची व्हॅल्यू किती आहे 3, इथे टाकून देऊ 3 इक्वल्स टू द z - z1, तर z - z1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, तर z1 ची व्हॅल्यू 1, हे 1 डिवाइडेड बाय c, तर c ची व्हॅल्यू किती आहे 1. तर हे झाले आपली रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन. झाला आन्सर. किती सिंपल क्वेश्चन होता. तर लिहा, याचा स्क्रीनशॉट काढा, मग क्वेश्चन नंबर 7 करू, त्याच्यानंतर मग क्वेश्चन नंबर 4 करू. हा तर आता पहा क्वेश्चन नंबर आता आपण 7 करू. तर फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट आहे 2, 2, 1. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स आहे 2, 2, 1 आणि पॉइंट बी आहे 1, 3, 0. अरे सर इतका सोपा क्वेश्चन. पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये 2 पॉइंट आणि 2 पॉइंट न पास होणे कार्टेशियन इक्वेशन तर आम्हाला बात येते सर काय, x - x1 डिवाइडेड बाय x2 - x1 इक्वल्स टू द y - y1 डिवाइडेड बाय y2 - y1 इक्वल्स टू z - z1 डिवाइडेड बाय z2 - z1. सर काहीच तर नाही आहे, या a पॉइंट x1 y1 z1 आणि b पॉइंट x2 y2 z. सिंपल. तर हेच तर लिहायचं आहे आपल्याला. बघा सॉल्युशन मध्ये किती होऊन जाते, लेट पॉइंट a 2, 2, 1 and point B 1, 3, 0 on the line, है ना. therefore आपण लिहू शकतो a काय आहे x1, y1, z1 इज इक्वल टू असं म्हणू शकतो 2, 2, 1 म्हणजे x1 ची व्हॅल्यू 2, y1 ची व्हॅल्यू 2 आणि z1 ची व्हॅल्यू 1 and point B किती आहे x2, y2, z2. x2, y2, z2 किती आहे आपल्याकडे 1, 3, 0 म्हणजे x2 इक्वल्स टू द 1, y2 इक्वल्स टू द 3 and z2 इक्वल्स टू द 0. we know that. काय माहिती आहे सर आपल्याला, तर इक्वेशन, कोणती इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. किती पॉइंट्स बेटा, पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. बघा किती आहे x - x1 डिवाइडेड बाय x2 - x1 इक्वल्स टू द y - y1
डिवायडेड बाय y2 मायनस y1, बरोबर, इक्वल्स टू z मायनस z1 डिवायडेड बाय z2 मायनस z1. आता सर व्हॅल्यूज टाकायचं काम आहे, तर लिहूनच आहे आमच्याकडे. पहा, तर x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय x2, x2 ची व्हॅल्यू 1, 1 मायनस 2 इक्वल्स टू द y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू 2 आणि y2 ची व्हॅल्यू 3, तर 3 मायनस 2 इक्वल्स टू द z1 ची व्हॅल्यू 1 आणि z2 ची 0, तर z मायनस 1 डिवायडेड बाय 0 मायनस 1 होते असं. आता हे सॉल्व केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे बघा. हे सॉल्व केल्यावर आपल्याला रायटिंग थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते, पण तुम्ही समजू शकता, हुशार स्टुडंट आहे तुम्ही सर्व. x मायनस 2 डिवायडेड बाय मायनस 1 इक्वल्स टू द y मायनस 2 डिवायडेड बाय 1 आणि z मायनस 1 डिवायडेड बाय मायनस 1. तर हे झाली आपली कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. रिक्वायर्ड इक्वेशन लिहून घ्या. आणखी याच्यासारखा एक क्वेश्चन आहे बेटा, सिमिलर क्वेश्चन आहे, जास्त नाही, 8वा क्वेश्चन आहे, तो एक सारखाच आहे, ह्या फॉर्म्युला बेस्ड आहे, तर मग 8वा करून घे, नंतर 4th लिहा. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 7 सारखाच आहे. पहा, फाइंड ए बी सी, हे 3 पॉइंट दिले. किती पॉइंट दिले? 3. सर म्हणा तुम्ही तर क्वेश्चन नंबर 7 सारखा म्हणता, 7 मध्ये 2च होते. थांबा, पूर्ण क्वेश्चन ऐकून घ्या. ए बी सी आर 3 पॉइंट्स. किती पॉइंट्स आहेत? 3 पॉइंट. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन ए बी. लाइन ए बी वर किती पॉइंट आहे? ए आणि बी. तर मग आपले 2 पॉइंट, एका लाईनीवर 2 पॉइंट असेल त्याची कार्टेशियन इक्वेशन माहित आहे ना. काय म्हटलं? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन ए बी. ए बी चे काय असं आणि काय म्हणते? शो करा म्हणते की पॉइंट ए बी सी आर कोलिनियर. आता कसं कोलिनियर? ते पहा, सिंपल जी गोष्ट आहे, ए बी ची कार्टेशियन इक्वेशन काढू आणि जर ए बी लाईनवर सी पॉइंट आहे तर त्या इक्वेशन मध्ये सी पॉइंटचे कोऑर्डिनेट टाकल्यावर त्याचे इक्वल रेशो आले पाहिजे, ते त्याला सॅटिस्फाईड केली पाहिजे, है ना. तर कसं? पुढे पाहू. पहिले आपण कायची इक्वेशन काढतो? कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन ए बी. तर सॉल्युशन मध्ये काय असणार? लेट या लाइन ए बी passing, let line AB passing through point A. A किती आहे बेटा आपल्याकडे? -2, 3, 4. -2, 3, 4 and B. B आहे आपल्याकडे 1, 1, 2. Then Cartesian equation of line AB by फॉर्म्युला. काय असणार फॉर्म्युला? तुम्हाला आताच याच्या पहिलेच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं ना. काय फॉर्म्युला असेल? 2 पॉइंट पास होणे लाईनचे कार्टेशियन इक्वेशन x minus x1 divided by x2 minus x1 equals to the y minus y1 divided by y2 minus y1 equals to the z minus z1 divided by z2 minus z. बरोबर. तर आता सर x1 y1 z1 कुठे आहे? तर a मध्ये x1 y1 z1, पॉइंट b मध्ये x2 y2 z2. जर समजा इथे लिहून घेतला x1 आहे, हा y1 आहे आणि हा कोणता आहे? z1 आहे आणि हा x2 y2 आणि हा z2. तर पहा इथे टाकून देऊ व्हॅल्यूज. x minus x1, x1 ची व्हॅल्यू बेटा -2 आहे डिवाइडेड बाय x2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 -2 इक्वल्स टू द y minus y1, y1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे डिवाइडेड बाय y2 ची व्हॅल्यू 1 -3 इक्वल्स टू द z minus z1, z1 ची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि हे बघा आपल्याकडे z2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 -4
होईल. तर आता इक्वेशन काय म्हणते बघा, x प्लस 2 होणार का, मायनस मायनस प्लस डिवाइडेड बाय मायनस मायनस प्लस 3 होऊन जाईल, 1 प्लस 2 3 इक्वल्स टू द y मायनस 3 डिवाइडेड बाय मायनस 2 होते. आणि हे काय झालं, z मायनस 4 डिवाइडेड बाय मायनस 2. बरोबर. काही जणांना z आणि 2 एक सारखं वाटत असेल तर थोडंसं प्रॉपरली लक्ष द्या, z आणि 2 मध्ये काही ना काही डिफरन्स दिसणारच तुम्हाला, नाहीतर मी असे काढून टाकतो 2, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आता हे कायची इक्वेशन झाली, इक्वेशन ऑफ लाईन एबीची. कायची इक्वेशन झाली, इक्वेशन ऑफ लाईन एबी. तर त्यांनी काय म्हटलं की तिन्ही पॉइंट एबीसी शो करा, शो दॅट पॉइंट एबीसी कोलिनियर. जर समजा की लाईन एबी वर सी पॉइंट असेल तर ह्या इक्वेशनला तो सॅटिस्फाईड करणार. काय करणार आहे, सॅटिस्फाईड. कसं सॅटिस्फाय करणार आहे, ते जे पॉइंट सी चे कोऑर्डिनेट्स आहे बेटा, हे याला x म्हणू, याला y म्हणू, याला z म्हणू, या इक्वेशन मध्ये टाकून देऊ. x च्या जागेवर काय टाकू 4, y च्या जागेवर काय टाकू -1 आणि z च्या जागेवर 0. आणि तिन्ही रेशो इक्वल आले तर आपण म्हणू शकतो की पॉइंट्स आर कोलिनियर. तर बघा इथे करतो सॉल्व. पुट पॉइंट C किती 4, -1, 0 इन इक्वेशन ऑफ लाईन AB. इक्वेशन ऑफ लाईन AB. तर मी याला x म्हणतो, याला y म्हणतो आणि याला z म्हणतो. पहा टाकू इथं. x च्या जागेवर काय टाकायचं 4, तर 4 प्लस 2 डिवाइडेड बाय 3 होणार. त्यानंतर y च्या जागेवर काय टाकायचं -1 -3 डिवाइडेड बाय -2 होते. त्यानंतर z इक्वल्स टू मध्ये z च्या जागेवर 0 -4 डिवाइडेड बाय -2. तर सॉल्व केल्यावर होते 6 डिवाइडेड बाय 3. हे सॉल्व केल्यावर ते -4 डिवाइडेड बाय -2 आणि हे सॉल्व केल्यावर -4 डिवाइडेड बाय -2. सर्व जर सॉल्व केलं तर हे 2 होते, हे 2 होते आणि हे पण काय होते 2. तर तिन्ही इक्वल आले का नाही. तर देअरफॉर पॉइंट A B C आर कोलिनियर. कसं म्हणू शकतो आपण, कोलिनियर. समजला क्वेश्चन. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता आपण क्वेश्चन नंबर 4 करू, जो इम्पॉर्टंट आहे.